चाकणकरांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी दमानियांकडून करण्यात आलेली आहे। चाकणकर मॉडेलिंगसाठी उभ्या आहेत असं दिसलं या फोटोमधून। राजीनामा देतानाच्या फोटोवरून दमानियांनी ही टीका केलेली आहे। आयपीएस अधिकाऱ्याला महिला आयोग अध्यक्ष करा, सुनेत्रा पवारांनी कुठलंही पाऊल उचललं नाही असं देखील दमानियांनी म्हटलेलं आहे। निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांना खरं तर एक स्त्री म्हणून हे सगळं 3 दिवस बघत होत्या त्यांनीही कुठचाही पाऊल उचललं नाही। खरं तर महाराष्ट्राची पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं, पण 3 दिवस जेव्हा कळस झाला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला। पण स्वीकारताना सुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जसं मॉडेलिंगसाठी उभे राहतात तसा त्यांनी एक त्यांचा जो फोटो होता तो पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं, त्यानंतरचं त्यांचं बोलणं देखील ऐकून त्याच्यात कुठेही विनम्रता नव्हती, एक अहंकार होता। या सगळ्या गोष्टी बघून मला असं वाटतं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे। पहिले जे 2 झाले, वैष्णवी हगवणे प्रकरण असो, संपदा मुंडे असो, गौरी गर्जे असो, कुठेही महिला आयोगाने कुठलीही कारवाई केली नाही। हे तर पुढे आलेले आहेत। याच्या मागे पडद्यामागे कितीतरी ठिकाणी असे उंडाबळी जातात। महिला आयोगाकडे महिला कंप्लेंट्स करतात, पण आयोग काहीही करत नाही, कारण अशा निष्क्रिय लोकांना, ज्यांना काडी मात्रही अक्कल नसते, काडी मात्रही त्यांना पडलेली नसते, त्यांना फक्त सगळीकडे मिरवणं आणि राजकारण करणं याशिवाय दुसरं कळत नाही, अशा लोकांना यापुढे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोगावर आणू नये। मुख्यमंत्र्यांना खास मला हा निरोप द्यायचा आहे की याच्या पुढे राजकारणाला आणि आयोगाला लांब ठेवा। याच्या पुढचे जे येतील महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या एक IPS ऑफिसर किंवा एक रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा